हाय गाईज, माझ्यासोबत आहे डॉक्टर अमोल पाटील आणि यांनी जॉईंट फॉरेस्ट स्कॉर्पियन हातात घेतलेलं आहे आणि मेलेला आहे तो. बट पण जबरदस्त आहे. मोठा आहे आणि साईज बघा तुम्ही, खूपच मोठी. मेला आहे तिथे वरती सापडला आम्हाला, आम्ही तो बघितला आणि आता इथून पुढे चाललोय. एक फॉरेस्ट कॅलोटस दिसला होता, त्याची फोटोग्राफी केली थोडी आणि आम्ही फिरायला चाललोय गोव्याचे जंगल. आणि उमाकांत सरांच्या बरोबर फिरायचं म्हटलं की बस लाईफ इन वाईल्ड लाईफ. ब्लू मॉर्मॉन स्टेट बटरफ्लाय. हाय गाईज, आपल्यासोबत आहे पेठ वडगावचा निसर्गप्रेमी मित्रमंडळाचा ग्रुप आणि आपण आज आलेलो आहे कोकणामध्ये आपण आलोय पारपोली गावात. आणि पारपोलीमध्ये ज्याला फुलपाखरांचं गाव मानलं जातं अशा ठिकाणी आपण बटरफ्लाईज पाहायला आलोय. तर माझ्यासोबत आता आपण चाललोय जरासं ओढ्यामध्ये, थोडासा कचरा झालाय पण ठीक आहे. आपण बटरफ्लाय तर बघू कुठं कुठं पाहायला मिळतील आणि कशा प्रकारची बटरफ्लाय मिळतात. कारण असं मी ऐकलं होतं इथं खूप छान बटरफ्लाय पाहायला मिळतात. फोटोग्राफी पण इथली पाहिली. पारपोलीमध्ये मात्र बटरफ्लाय पाहायला एंट्री पहिल्यांदाच करतोय. आजूबाजूला फिरून मडपगलीला काय दिसते का पाहिजे. बापरे, दगड जरा जबरदस्त आहे, त्याच्यामुळे थोडी काळजी घ्या स्वतःची. इथं तुम्हाला दिसत नाही की काय आहे बाई. लिझार्ड आहे, लिझार्ड. हो, मेल फिमेल दोन्ही. वाव, त्यांचं बहुतेक मीटिंग चालू आहे. फिमेल फॅन काढते काय? फिमेल आहे ती. नाही पुढची हा मेल आहे. पुढची फिमेल फॅन काढते असं दिसते मला तर. नाही, एक मिनिट. मेल फिमेलचं मीटिंग चालू आहे इथं. त्यांनी साहेब इथनं घ्यायचं ना. आणि तुम्हाला आता मीटिंगचे शॉट पाहायला मिळतील थोडेसे वाईल्ड लाईफ मधले, जे आपण हळूच त्यांना डिस्टर्ब न करता जायचं आणि बघायचं. मला वाटलं मीटिंग चालू आहे, पण ते ॲक्च्युली 2 मेल होते ज्यांची भांडणं चालू होती. परत तिथं चालेत आणि थोडासा शॉट मिळाला. लिव्ह इट. आपण बटरफ्लाय पाहायला आलोय, सरडे नाही आहेत. आपण चाललोय नदीच्या छोट्याशा प्रवाहातून, जो छोटा ओढा आहे आणि खूप बेडू आहे तिथं आणि मासे सुद्धा खूप आहेत. तरी पण आपण बटरफ्लाय पाहायला आलोय. बटरफ्लायचं सध्या मडपगलिंग चालू असतं. EDD फॅमिलीमध्ये फास्ट उडणार, लवकर सापडणार नाही. आपण काय करूया, चिखल कुठं आहे का बघू आपण. मडपगलिंगची प्रोसेस जशी मी तुम्हाला दाखवली होती व्हिडिओमध्ये, तर तशी मडपगलिंगची प्रोसेस कुठं पाहायला मिळते का चेक करू. प्रॉबब्ली काय होतं, मेल्स जे असतात फुलपाखरांचे त्यांना मेटिंगसाठी क्षाराची आवश्यकता असते आणि ती आवश्यकता जमिनीतून क्षार शोषून ती पूर्ण करतात. त्या प्रोसेसला मडपगलिंग म्हणतात. ही प्रोसेस कंटिन्यू चालू असते. प्रॉबब्ली मेलच जास्त प्रमाणात तसं पाहायला गेलं तर मडपगलिंग करतात. त्याच्यामुळे आपल्याला जर दिसले तर मेल बटरफ्लायज पाहायला मिळतील. अजून पारपोलीत एंट्री नाही गेली, पारपोलीच्या भागातच आहेत तर आम्ही. आणि थोडं आत जाऊन मग परत बघायचं आहे की आपल्याला काय दिसतं का. चला. विश्वास नाही. कोकणात आल्यानंतर कोकम खाल्ला नाही तर खाल्ला काय. आम्ही कोकम खातोय मस्त पैकी. मी खाऊन संपवलंय. डॉक्टर साहेब खायला लागले. आणि आम्ही आता मस्तपैकी फिरतोय इथं थोडंसं, कारण आतमध्ये ट्रेल आहे आणि त्या ट्रेलला फॉरेस्ट गार्डला घेऊन जावं लागतं. गार्ड इथं नाही आहेत, मग आम्ही परत आलो. आजूबाजूला काही बटरफ्लाय दिसतात का बघायचे. इथून पलीकडच्या एरियात दुसऱ्या गावात आम्हाला जायचं आहे परत बटरफ्लाय बघण्यासाठी.
गेलं. हो आहे तो, हो का? ओपन आहे. बटरफ्लाय पाहिलं मिळालं आणि खूप जवळ बघितलं. यस, एक मिनिट. त्याच्या पलीकडे आमसूल कसं तयार करतात म्हणजे हे आमसूल काढायचे ते फोडायचे वाळवायचे आणि त्याच्यानंतर त्याच्या एक भांडा ठेवायचा त्याच्यात ते रस येतात तो 2-3 वेळा परत ती सुकलेली सोलं असतात ते अमुक ती किती त्याच्यात झाले? घालायची आणि परत वाळगाळत ठेवायची चांगला प्लास्टिकच्या कागदावर. आणि बिया काय करतात बिया त्याचं विकतात ते सोलून बिया पण विकतात बियाच काय करतात त्याचं ते हे बघा पायाला पाय फुटतं त्याला असं भाकरीला बघा लावतात तेल कसं त्याच्या मीठ घालून ती भाकरी खातात चांगली लागते भाकरी गरम आहे त्यावर. आणि ह्या चॉकलेट बिकलेट ही काहीतरी त्याला बनवतात काहीतरी गंप जाम वगैरे नेमके काहीतरी बनवतात ते. सरबत वगैरे. रोज आहे काय? रोज आहे का मॉर्मन? फॉरेस्ट लोटस आहे, अगदी जवळ आहे माझ्या. आणि तुम्हाला दिसत असेल रेड कलर आहे त्याच्या हेडवर. हेडला टोन आहेत थोडीशी आणि शोल्डर जे आहे शोल्डरला गेला शोल्डरला ब्लॅक कलरची बँड आहेत. असं असतो तो.